नमस्कार. नगरपालिकेच्या नाक्यावर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण जाणार आहोत सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळामध्ये. करमाळा नगरपालिकेची निवडणूक नेहमीच गटातटाच्या वर्चस्वावर होत आलेली आहे. काँग्रेस समर्थक माजी आमदार जयवंत जगताप आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार श्यामल बागल यांच्या गटाची सत्ता सध्या नगरपालिकेवर आहे. यावेळी पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षासमोर शिवसेना आणि भाजपने आव्हान उभं केलंय. या गटातटाच्या राजकारणात करमाळ्याचा विकास झालाय का हे आपल्याला जाणून घ्यायचंय. मात्र तत्पूर्वी इथलं पक्षीय बलाबल कसं आहे त्यावर एक नजर टाकूया. करमाळा नगरपालिकेमध्ये जगताप गटाचे 6 नगरसेवक, बागल गटाचे 5, सावंत गटाचे 3, नागरिक संघटनेचे 2 तर भाजपचा 1 असे एकूण 17 नगरसेवक आहेत आणि जगताप गट आणि बागल गट यांची इथे सत्ता आहे. तर आता थेट जाऊया करमाळा नगरपालिकेच्या नाक्यावर आणि जाणून घेऊया तिथल्या सत्ताधाऱ्यांचे दावे आणि तिथल्या जनतेचे प्रश्न. नगरपालिकेच्या नाक्यावर या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा नगरपालिकेच्या नाक्यावरती आपण आलेलो आहोत. माझ्याबरोबर सगळे करमाळ्याची जनता आहे, सत्ताधारी आहेत, विरोधक आहेत. करमाळा ही कमलाभवानी मातेच्या अवतार कार्यामुळे पावन झालेली नगरी आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायीने असलेल्या उजनी धरणाच्या कुशीमध्ये वसलेलं हे शहर आहे. काय आहेत करमाळ्याच्या समस्या, कसा झाला आहे करमाळ्याचा विकास आपण जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर सत्ताधारी आहेत, त्यांना विचारूयात. 5 वर्ष झालेले आहेत, निवडणुका लागलेल्या आहेत. पुढच्या आता पुढे जाताना तुम्ही कोणत्या मुद्द्यांवरती जाणार आहे? एक तर गेले 30 वर्षामध्ये ह्याच्या आधी बी एक गिरिदास देव यांचं सत्ता होती. त्या 30 वर्षामध्ये जेवढे विकास कामे झाले नाहीत तेवढे विकास कामे ते 15 ते 20 कोटी रुपयाची विकास कामे झालेली आहेत. दुसरी गोष्ट पुतळ्याचे सुशोभीकरण झालेलं आहे. प्रामुख्याने रस्ते, पाणी आणि वीज या संदर्भातले ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या कितपत पूर्ण झालेल्या आहेत? 100% पूर्ण झालेले आहेत. गेले आता तुम्ही पाहिलं की दुष्काळ पूर्ण महाराष्ट्राला दुष्काळाचा चटका बसला, पण करमाळ्यामध्ये एकही दिवस पाणी पुरवठा कमी न पडल्यामुळे आणि करमाळा शहरवासियांना एकही दिवस पाणी पुरवठ्याचा आम्ही एक असं कमी भासून दिलं नाही. कमीत कमी 20 ते 25 कोटीची कामं शहरामध्ये झालेली आहेत. आज खड्ड्याचा प्रॉब्लेम काय करमाळ्यातच नाही, खड्ड्याचा प्रॉब्लेम हा सगळीकडेच आहे पावसामुळे. त्याच्यामुळे तर काहीच त्याचा प्रॉब्लेम नाही, सगळं काही व्यवस्थित चालू आहे. आपल्याबरोबर विरोधक आहेत, त्यांना विचारून घेऊयात. खरंच तुम्हाला सत्ताधाऱ्यांच्या मताशी तुम्ही सहमत आहे, पटतंय तुम्हाला? नाही. काय म्हणायचं तुम्हाला, विकास झालाय असं त्यांचा दावा आहे, तुम्हाला मान्य आहे सगळं? पाणी पुरवठा 24 तास पाण्याची अपेक्षा आहे, कारण उजनी धरण शेजारी चिटकून आहे. आमच्या रस्त्याची परिस्थिती खड्ड्याची ही मानतात, पण क्वालिटी चांगली नसल्यामुळे खड्डे जास्त मोठ्या प्रमाणात पडले. कारण रस्ते झाले, 25 कोटी आले, ह्याचा परिणाम लोक सांगतील ना. आता काय 1996 पासून हे जगताप गटाच्या ताब्यात सत्ता आहे. ह्यांनी सत्ता मिळवण्यासाठी गेल्या 20 वर्षापासून मिळेल त्याच्याशी तडजोड करायची आणि सत्ता मिळवायची, एकमेव हा उद्योग करून हे सत्ता आजपर्यंत टिकवल्यात. आजची जर परिस्थिती आपण गावात जाऊन बघितलं तर 6 महिन्यात जे रस्ते केलेत, गेल्या 6 महिन्यापूर्वी जे रस्ते झालेत ते रस्ते उकडून गेलेत. हे कशाचं होतं काय? आज या ठिकाणी तुम्ही बाजूला बघितलं असेल येताना की जे शौचालयासाठी फिरते शौचालय आणले त्या नगरपालिकेने 20 लाख रुपये खर्च केले, पण भांगारात आज पडलेले आहेत. ते म्हणतात की सत्तेसाठी आपण तडजोड केले, विकास कामं मागे राहिलेत. काय हे वास्तव आहे? नाही, अगदी चुकीचा आहे हा दावा. आता तुम्ही शौचालय जर म्हणले असताल महेशराव, तर आता आम्ही असे 256 शौचालय आणि येणाऱ्या आता स्कीम आमची 1600 शौचालय ह्या येणाऱ्या 15 दिवसात आम्ही सगळ्या म्हणजे ज्यांना शौचालय नाही असा सर्वे झालेला आहे आमच्या नगरपालिकेचा. तो झालेला सर्वे आम्ही प्रत्येक जो बाबा ज्याला शौचालय नाहीये त्या प्रत्येक अशा निराधार माणसाला नगरपालिकेमार्फत शौचालय जाणार आहे. शहरातलं वास्तव काय खरंच आहे? आता ह्यांचे जेवढे चांगले कामे असले असते ह्यांना एक यायची गरज होती का? दोन्ही पार्ट्या मोठ्या आहेत. आज जगताप गटाला तुम्ही 25 वर्षाचा इतिहास मानता, एक मंत्री झालेली पार्टी आहे, पण एवढ्या मोठ्या पार्ट्यांना ह्यांना भीती बसली आहे की ह्यांचं जे 20 वर्षाचं पाप आहे हे सगळं धुवून काढण्यासाठी आता जनता तालुक्यातली शहरातली उत्सुक झालेली. तुम्ही गाड्यांची अवस्था बघा, देशभक्त नामदेवराव जगतापचं जे शॉपिंग सेंटर बांधले, सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त खराब जर इमारत कुठली असेल त्याचं बक्षीस त्याला द्यावं लागेल. आम्हाला हेच मोठा प्रश्न पडलाय की कुठल्या आधारावर नगरपालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार दिला. कारण परिस्थिती अशी इथं हे सांगतायत की शौचालय आम्ही दिलेली आहेत, अजून देणार आहोत. मग तुम्ही 100% हागणदारी मुक्त गाव झालं म्हणताय, कुठल्या आधारावर झालंय
यांनी दाखवून द्यावं. मुळात मला काय म्हणायचंय, वरती कुणाची सत्ता आहे केंद्रात? भाजप आणि शिवसेनेचं चालू आहे आता सध्या. पूर्ण महाराष्ट्रात पण तेच सांगतात, आमचं एवढं स्वच्छ चालू आहे, एवढं चालू आहे. मुळात स्वच्छता अभियानच त्यांनी चालू केलेलं आहे, त्यांच्यानुसारच आम्ही पण काम हा जो पुरस्कार तुम्हाला मिळाला ना, तो तुमच्या कर्तृत्वावरती मिळाला का? काय तुमचं नाव आमच्या काय? कर्तृत्वावरच मिळालं. आमचे कर्मचारी तेवढे राबलेत, आमचे सीओ वगैरे सर्व नगरसेवक अध्यक्ष सगळेजण राबलेले तिथं. विकासाच्या मुद्द्यावरती विरोधक आणि सत्ताधारी ठाम आहेत, पण करमाळ्याच्या आम जनतेला काय वाटतं आपण ते विचारूया. काय वाटतं तुम्हाला, विकास झाला असं मी म्हणतो? करमाळे शहराचा एक नागरिक आहे आणि नागरिक या दृष्टिकोनातून सांगतो की गेले 20 वर्ष झालं या ठिकाणी जगताप आणि बागलघाटाची युती आहे आणि त्या माध्यमातून करमाळ्याची एवढे खराबी करत चाललेले, रस्ते नीट नाहीये. 13 कोटीची पिण्याची पाण्याची योजना राबवली, परंतु अजून सुद्धा लोकांना खड्ड्यात पाणी भरावं लागतंय. काय म्हणणं आहे तुमचं? काम झालंय तुमच्या विकासाची लोकांची? काहीच झालेलं नाही आणि पाणी येतंय 15 दिवसाचं, बिल घेते 30 दिवसाचं. ही अशी यांची अवस्था आहे. म्हणजे कर जास्त घेतात. हा. तरुणांच्या काय समस्या आहे तुमच्या? आम्ही सभागृहामध्ये वेळोवेळी चर्चा केली ती नगरपालिकेमध्ये की आपण ही इमारत जी गळती ह्याच्यावर स्ट्रक्चर ऑडिटवाले ह्यांना सांगितलं होतं बोला, ह्यांनी बोलवलं आणि धोकादायक इमारत आहे म्हणजे ह्यांनी म्हणजे स्ट्रक्चर ऑडिटवाल्यांनी सांगितलं होतं, परंतु हे इमारतीचं त्यांनी म्हणावं असं म्हणजे काही हे केलं नाही. ते सांगतात की बाबा पाणी मिळत नाही 15 दिवसाला. पाणी उजनी धरणातच नसल्यामुळे करमाळा शहराला मिळत नव्हतं, पण आज अशी परिस्थिती आहे की 4थ्या मजल्यावर जरी गेले तरी पाणी येतच आहे नागरिकाला. गटातटाचं राजकारण झालं इथं, प्रत्यक्ष कुठल्याही पक्षाची सत्ता येत नव्हती, त्यामुळे काय झालं, इथला विकास खुंटला का काय नेमकं झालं? तुम्हाला काय म्हणायचं? भाजपची काय भूमिका राहणार आहे? भाजपची भूमिका आम्ही स्वबळावर लढणार आहे आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता या नगरपालिकेत येणार आहे. बरं 256 शौचालय बांधलेत, ह्यांनी स्वच्छतेसाठी दिलेत. ह्यातले वापर किती शौचालयाचा होतोय बघा ना. सगळे लोक शौचालय ऐका ना, शौचालय किती जण वापरतात, त्याचं म्हणजे व्यवस्थित बाण आउटलेट व्यवस्थित आहेत का, कसे दिलेले आहेत शौचालय, ह्याचा सर्वे करा. 256 जणांचं पाणी मिळते तुम्हाला? वार्ड वाईज उजनी गच्च भरलेलं आहे. दुष्काळाच्या वेळेला कमतरता असताना पाणी 1 दिवसाआड देणं हे ठीक होतं. काय आत्तापर्यंत देखील अद्याप देखील आम्हाला 2 वेळेचं पाण्याचं बिल रोजचं आम्हाला सगळ्यात जास्त करमाळ्यामध्ये आहे बिल त्याचं, पण पाणी मात्र 1 दिवसाआड एकच टाइम मिळतं. बरं ही काय व्यवस्था आहे? जर पाणी तुम्हाला पाणी दिलं जातं पण बिल जास्त आहे, पाणी पुरवठ्या बाबतीत तुम्ही जर म्हणत असाल तर आम्ही सध्या अशी म्हणजे आता काही योजना अशा की 2 ते 5% शेवटचं त्याचं काम राहिलेलं आहे. 5% काम राहिलेले म्हणजे कुठलं? आज आम्ही वॉटर ऑडिटचं एक सुजल निर्माण अभियानांतर्गत वॉटर ऑडिट झाल्यानंतर प्रत्येक घराघरी एक मीटर येतंय आणि करमाळा शहराला येणाऱ्या तुम्हाला सांगतो 2 ते 3 महिन्यात आम्ही 24 तास पाणी मीटरायझेशन करणार. पहिल्यांदा असं झालंय, पक्षाची निवडणूक होणार आहे, इतके वर्ष गटाच्या इथं सत्ता येत होती, यावेळेस बदललं असं वाटतं? आताच्या विरोधात पार्ट्यात आता उदाहरणार्थ जगताप गट मोठा गट आहे समजा, आता गेल्या 20 वर्षाचा इतिहास बघितला त्यांनी सावंत गटाबरोबर युती केली, सत्ता घेतली, बागल गटाबरोबर युती केली, सत्ता घेतली, नागरिक संघटनेबरोबर सत्ता केली, युती केली. म्हणजे फक्त काय करायचं, स्वतःच्या 6 ते 7 नगरसेवकाच्या जीवावर सत्ता ताब्यात ठेवायची, सत्ता मिळवणे हा यांचा. ह्यांनी फक्त युती कशासाठी केली? सत्तेसाठी केली का शहराच्या विकासासाठी केली? युती कशावरती होती? युती आम्ही विकास कामासाठी केलेले, आम्ही युती जी केली फक्त विकास कामासाठी आणि एक विकास कामासाठी. युतीचा मुद्दा आहे, युतीचा मुद्दा क्लिअर करा. नागरिकांना म्हणायचं कुठल्या आधारावरती येते, विकासाच्या आधारावर की राजकारण? अहो, विकासाच्या आधारावर आम्ही 2.5 वर्षापूर्वी युती केलेली. 20 वर्षापूर्वी बागल गटाची जगतापाची युती नाही, हा शिवसेनेचा बिनबोबाट आरोप आहे. करमाळ्याच्या राजकीय इतिहासामध्ये व्यक्ती आधारित निवडणुका झाल्या होत्या आणि सत्ताही तशाच झाल्यात. पहिल्यांदाच यावेळेस करमाळ्यामध्ये गैरगटाचा आमदार निवडून आलाय. नगरपालिकेच्या निवडणुकीची त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होईल अशी अपेक्षा आहे, कारण नागरिकांना हव्या आहेत मूलभूत सुविधा आणि इथं सुरू आहे तो फक्त राजकीय संघर्ष. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या नगरपालिकेच्या नाक्यावरती. तोपर्यंत आपण पाहत राहा ABP माझा.